आम्हाला माहिती पडतं ते आपल्या भागातील विधवा महिला आणि त्यांना 18 वर्षाखाली विधवा त्यांना दर महिन्याला 2,500 रुपये मिळणार आहे. मग त्याच्यासाठी हा सर्वे चालू आहे. आता समजा तुमची मुलं मोठे झाले पण तिला एक खरंच गरज आहे बुवा, तिला सहारा नाहीये, पैशांचा आर्थिक मदत कुठलीच नाहीये, तर आपल्या त्या योजनेमार्फत तिला मदत भेटणार आहे. तिच्यासाठी आपली जी माहिती ती पूर्ण माहिती ते शीटवर भरायची आहे आणि ती एक्सेल शीट आम्हाला ऑफिसला जमा करायची आहे. तर कोणी की तुमच्या बरोबरच्या ज्या माता असतील विधवा महिला तर त्यांना सांगायचं अंगणवाडीमध्ये जा, तुमची माहिती भरून घ्या. आम्ही ही माहिती काय करणार आहे तिथं वरती पोच केली का, आता समजा आयुष्यमान कार्ड आहे, आयुष्यमान कार्ड एखाद्याकडे नाहीये, तिला आजार आहे, तिच्याकडे पैसे नाही, मग ती घरीच आजारी पडण्यापेक्षा मरण्यापेक्षा तिला सरकार पैसे देतं, स्कीम आहे ती, तर मग त्या आजारातून ती होईल, तिला मदत आर्थिक मदत भेटेल. म्हणून तिच्यासाठी आर्थिक हे पण पाहिजे आपलं आयुष्यमान कार्ड. ते झाल्यानंतर रेशन कार्ड कुठलं आहे, त्या महिलेला कुठला लाभ भेटतोय का, म्हणजे श्रामबाळ लाभ भेटतोय का, सगळी माहिती तिच्यामध्ये, शेती आहे का, म्हणजे सगळी अशी सगळी माहिती गोळा करायची. आता कसं आहे माणूस मेला तर बाईला सहारा सगळं मुलांसाठी करावं लागतं, पण तिला म्हणजे आधार पाहिजे असतो. आधार नाही राहिला तर तरी मुलांना शिकवणार नाही आणि विकास पण होणार नाही, पोरांचा तिचा पण होणार नाही, की काय करायला रडून येऊन जाईल.